नमस्कार, तुम्ही बघत आहात आरोग्यदूत न्यूज. आरोग्यदूत न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आता आपण आलेलो आहोत गिरड रोड या MSCBच्या ठिकाणी. या ठिकाणी सर्व शिवसेनेचे पदाधिकारी आहेत, नगरसेवक आहेत आपल्यासोबत. तसेच नगरसेवकाचे गटनेते सुमित पाटील आहेत आपल्यासोबत. उपनगराध्यक्ष आहेत किशोर बारावकर आहेत. नेमकं ते आज ह्या ठिकाणी कशासाठी आल्यात, का आल्यात, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. आज या ठिकाणी तुम्ही आलात, कशासाठी आलात, काय आहे, थोडक्यात बोलून द्या. गेल्या 2-4 महिन्यांपासून ज्या नागरिकांच्या तक्रारी स्मार्ट मीटरबद्दल येत होत्या, त्या अनुषंगाने आमदार किशोरप्पा पाटील यांनी आम्हाला सगळ्या शिवसैनिकांना सूचना केली की तुम्ही तात्काळ MSCB कार्यालयात भेट देऊन तो काय विषय आहे, तो दुरुस्ती कसा करता येईल अधिकाऱ्यांना भेटून तो करावा. आणि आज त्याकरता आम्ही आलो आहोत. नागरिकांचे खरंच हाल त्या ठिकाणी होत आहेत. गेल्या 2 महिन्यापासून स्मार्ट मीटरमुळे अव्वाचं सव्वा बिल त्या ठिकाणी येत असल्याने आम्ही वरिष्ठांना भेटून त्या ठिकाणची कंप्लेंट आज केलेली आहे. बरं, आता ह्या ठिकाणी नेमकं म्हणजे आता स्मार्ट जर मीटर हे बसवत असतील तर याच्यापुढे तुमचं काय असणार आहे? आमदार किशोरप्पा पाटील यांनी आम्हाला स्पष्ट सूचना दिल्या आहे की तुम्ही नागरिकांपर्यंत सांगा स्मार्ट मीटर यांना बसवू द्यायचे नाही. स्मार्ट मीटरवर काय निर्णय घ्यायचा तो आमदार किशोरप्पा पाटील घेतील. पण तात्पुरता किशोरप्पांच्या पूर्णपणे सूचना आहेत की MSCBला स्मार्ट मीटर बसवू द्यायचे नाही. बरं, नेमकं असं स्मार्ट मीटर बसवल्यामुळे असं नागरिकांच्या तक्रारी तुमच्याकडे कशा येतात, काय आहेत? नागरिकांच्या तक्रारी साध्या आहेत ना. जसं आता आमचे नगरसेवक आदरणीय सतीश आबा चेडेंनी सांगितलं की त्यांच्या वार्डात पत्र्याचं घर आहे पण त्यांना बिल 1,81,000 आहे. मग हे असं का? तर स्मार्ट मीटर बसवल्यानंतरच बिल आलं ना. त्या अशा काही तक्रारी आमच्यापर्यंत पोहोचल्या ना. आज त्या निमित्ताने आम्ही MSCB कार्यालयात आलेलो. बरोबर. आताच आपण सुमित पाटील यांच्याशी आपण संपर्क साधलेला आपल्यासोबत आहेत, उपनगराध्यक्ष आहेत. तरी सर्वात जास्त हे ग्राउंडला असतात, यांच्याकडे जास्त तक्रारी येतात. आप्पा, स्मार्ट मीटर बसवल्यामुळे अशा काय तुमच्याकडे तक्रारी जास्तीत जास्त येतात? आता माझी स्वतःची तक्रार अशी आहे की माझ्याकडे स्वतः स्मार्ट मीटर बसवल्यानंतर मी जेव्हा मीटर टेस्टिंगला दिलं, वाढीव बिल येत होतं, तेव्हा MSCBने टेस्टिंग केल्यानंतर सांगितलं की तुमचं मीटर फास्ट फिरतंय, जेणेकरून ती आमची चुकी हो. मग त्यांनी मला मीटर बदलवून दिलं. पुन्हा दुसऱ्यांदा मीटर बसवलं, तेही मीटर फास्ट निघालेले आहे. म्हणजे हे ज्या तक्रारी. आणि दुसरी गोष्ट, ज्यांना कुठलेही मीटरमध्ये काड्या कोरलेल्या नाही असे जे प्रामाणिक नागरिक आहे, अशांना जे बिल यायचे, कोणाला 2,000, 2,500, 3,000, त्यांना आता 8,000, 10,000, 12,000 असे बिल आलेले. म्हणजे दुप्पट चिप्पट बिल आलेले. हे जे तफावत बघितली त्यामुळे लक्षात आलं की हे फक्त स्मार्ट मीटरमुळे घडणाऱ्या घटना आहेत. त्यामुळे आमदार साहेबांच्या आदेशाने आम्ही आज निवेदन दिलेले आहे. पाचोरा भडगाव तालुक्यात कुठेही स्मार्ट मीटर बसवले जाणार नाही. अधिकाऱ्यांची आणि आमदार साहेबांची जेव्हा समन्वय बैठक होईल, त्या शंका कुशंका दूर झाल्या नंतर आमदार साहेब जे आदेश देतील त्याचे पालन केले जाईल. पण आता यापुढे कुठलेही स्मार्ट मीटर तालुक्यात बसवले जाणार नाही. ठीक आहे. आताच आपण आमदारांचे सुपुत्र होते आपले, त्यांच्याशी आपण संपर्क साधलेला आहे. उपनगराध्यक्षांशी आपण संपर्क साधलेला आहे. तर या ठिकाणी बघूया आपण आता स्मार्ट मीटर जे आहे त्याच्या पुढे त्यांना बसू देणार नाहीये असं त्यांचं स्पष्ट म्हणणं आहे. आता आपलं आरोग्यदूत न्यूजचं लक्ष लागून राहील. धन्यवाद. अरविंद भाऊ, छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी. आवाज शिवसेनेचा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी. छत्रपती महाराज ठाकरे यांचा विजय.